महाराष्ट्राच्या मातीमध्ये असे कितीतरी किल्ले आहेत ज्यांनी इतिहासाचे साक्षीदार बनून आजही आपल्या शौर्याची गाथा जपली आहे. आज आपण अशाच एका दुर्लक्षित पण अफलातून किल्ल्याची सफर करणार आहोत. तो म्हणजे शिवपट्टणम किल्ला खर्डा. नमस्कार मित्रांनो, मी अमोल. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज आपण आलो आहोत खर्डा जिल्हा अहिल्यानगर येथील असलेल्या शिवपट्टणम किल्ल्यावर. सकाळी लवकर आल्यामुळे किल्ल्याचे गेट बंद आहे, त्यामुळे आपल्याला आज जाता येणार नाही. शिवपट्टणम किल्ला हा मराठा साम्राज्याच्या काळातील एक महत्वाचा किल्ला मानला जातो व या परिसरामध्ये झालेल्या खर्डा युद्धामुळे हा भाग इतिहासात विशेष ओळखला जातो. हा किल्ला रणनीतीच्या दृष्टीने खूप महत्वाचा होता. उंच भिंती, मजबूत बुरुज आणि शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी केलेली रचना, हे सगळं आजही आपल्याला त्या काळातील शौर्याची आठवण करून देतो. शिवपट्टणम किल्ल्याची अचूक बांधणी तारीख स्पष्ट नोंदीत नाही, पण इतिहासकारांच्या मते हा किल्ला मध्ययुगीन काळात बहुधा निजामशाही व मुघल कालखंडात बांधला गेला असावा व खर्डा परिसर रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचा असल्याने येथे किल्ला उभारण्यात आला. नंतरच्या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याचे महत्व वाढत गेले. हा किल्ला सीमा भागावर असल्याने शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. किल्ल्याची मजबूत तटबंदी, बुरुज आणि उंची यामुळे तो संरक्षणासाठी उपयुक्त होता. या किल्ल्याचा इतिहास खर्ड्याच्या युद्धाशी घट्ट जोडलेला आहे व हे युद्ध मराठा साम्राज्य आणि हैदराबादच्या निजाम यांच्यामध्ये झाले व मराठ्यांच्या बाजूने माधवराव द्वितीय पेशवे, नाना फडणवीस आणि दौलतराव शिंदे यांचा मोठा सहभाग होता. यामध्ये निजामाच्या सैन्याचा पराभव झाला आणि मराठ्यांना निर्णायक विजय मिळवला व या युद्धामुळे खर्डा आणि आसपासचे किल्ले, त्यात शिवपट्टणम किल्लाही ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध झाला. पुढील ब्लॉग मध्ये आपण हजारो वर्ष जुनं असं एक मंदिर पाहणार आहोत, पण त्याचा इतिहास आणि रहस्य कोणालाच माहित नाही.